मेसेज फिरतोय हां. की गागा भट्ट जेव्हा राजाभिषेक करत होते, तेव्हा पायाच्या अंगठ्यानी त्यांनी महाराजांना कुंकू लावलं. हे तर मीही बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे, की पायाच्या अंगठ्या का तर म्हणे महाराज शूद्र होते म्हणून मी पायाच्या अंगठ्याने तिलक करणार. तर अजून एक हे म्हणजे शिवाजी महाराज शूद्र होते म्हणून त्यांना पायाच्या अंगठ्याने तिलक वगैरे लावला, ही एक अफवा पसरवली जाते. सगळ्यात पहिले ऐतिहासिक संदर्भांवरती जाण्याच्या आधी माझा हा प्रश्न आहे, की ज्यावेळेला तुम्ही शिवछत्रपतींबद्दल ही अफवा पसरवता, ते शिवछत्रपती ज्याला आग्र्याला गेले होते, त्यावेळेला त्यांनी औरंगजेब बादशहाच्या समोर भर दरबारात मोठ्या आवाजात सिंहगर्जना केली होती, की तुम्हाला माझी गर्दन मारायची असेल तर मारा. मी पुन्हा तुमच्या बादशहासमोर येणार नाही. तुमच्या बादशहाला व्यवहार ज्ञान नाही. हे शिवाजी महाराज मोठ्या आवाजात म्हणाले होते. त्याच्या राज्यात, त्याच्या दरबारात, त्याच्या समोर जे शिवाजी महाराज ही सिंहगर्जना करू शकतात, त्यांच्यात काय डेअरिंग असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अफजल खान महाराजांहून शारीरिकदृष्ट्या प्रचंड बलाढ्य होता. बरोबर. अशा अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. शाहिस्ते खानाची 1,00,000ची फौज असताना त्यात शिरून, आणि 1,00,000 सुद्धा काल्पनिक नाही, शिवभारतात लिहिलेलं आहे की शाहिस्ते खानाकडे 77,000चं घोडदळ होतं. बापरे! 77,000चं जर घोडदळ असेल तर पायदळ त्याहून जास्त, म्हणजे 1,00,000च्या वरती तर कुठेच नाही गेला आकडा. त्या 1,00,000च्या फौजेत शिरून शिवाजी महाराज शाहिस्ते खानाला मारायलाच गेले होते. त्याचं नशीब होतं की गळ्याच्या ऐवजी बोटं मिळाली त्याची. जो मनुष्य इतकं डेअरिंग करू शकतो, असा मनुष्य फक्त राजाभिषेक व्हावा म्हणून एका गागा भट्ट नावाच्या व्यक्तीसमोर इतका लाचार होईल का, की तो म्हणे की गुरुजी करा माझा राजाभिषेक, पायाने काय कशाने लावायचं ते तुम्ही तिलक लावा, मला पण होऊ द्या एकदा राजाभिषेक. हे महाराजांच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला अफवा पसरवताना तरी वाटतं का?